मित्र हो, हल्ली प्रत्येकाकडे दोन चाकी असे वाहनं तर आहेत, पण बहुतेक कुटुंबाकडे सुद्धा आता चार चाकी गाडी असते. आता गाडी वापरायचं म्हटलं की पेट्रोल पंपावर जाणं आलंच. आधीच डिझेल पेट्रोल प्रचंड महाग आणि त्यामध्ये पेट्रोल पंपावर भेसळ होत असलेले आरोप काही घटना तर उघडकीलाही येतात. अहो, आजवर अनेक पंपावर चालणारे काळे उद्योग उघडे सुद्धा पडलेले आहेत. आता या मंडळींना साथ कुणाची असते हेही काही वेगळं सांगायची गरज नाही. इंधन भरताना समोर आकडे दिसत असले तरी प्रत्यक्षामध्ये तेवढे इंधन आपल्या वाहनाच्या टाकीत सोडलं जात असेल असं नाही. आणि तशा काही घटनाही आजवर उघडकीला आलेल्या आहेत. हा प्रकार लक्षात आला तरी आणि काही ग्राहकांनी जाब जरी विचारला तरी अशा भानगडी करणारे पंपचालक ग्राहकांना फारशी दाद देत नाहीत. पण एका ग्राहकानं मात्र पंपचालकाच्या खोटेपणाची चांगलीच जिरवलेली आहे. काय घडलं बघा, कानपूर मधल्या एका पेट्रोल पंपावर 45 लिटरची क्षमता असलेल्या कारमध्ये तब्बल 52 लिटर पेट्रोल भरल्याचं बिल ग्राहकाच्या हाती दिलं गेलं. चरण सिंग हे आपली नवी कोरी कार घेऊन पेट्रोल पंपावर गेले. त्यांच्या गाडीमध्ये आधीच 5 लिटर पेट्रोल शिल्लक होतं. त्यांनी पंपावर टाकी फुल करायला सांगितली. पंप चालकानं कर्मचाऱ्यानं त्यांच्या कारची टाकी पूर्णपणे भरली आणि 52 लिटरचं बिल त्यांच्या हातात दिलं. मुळात त्यांच्या गाडीची इंधन टाकीची क्षमता 45 लिटर, त्यात 5 लिटर पेट्रोल आधीच शिल्लक. असं असताना 52 लिटरचं बिल कसं काय? मग सिंग यांनी जाब विचारला, पण थातोरमातोर आणि उडवाउडवीची उत्तरं त्यांना मिळायला लागली. सुरुवातीला याच कर्मचाऱ्यांनी 41 लिटर पेट्रोल भरल्याचा आकडा सुद्धा दाखवला होता आणि नंतर काहीतरी फेरफार केलं आणि 52 लिटर पेट्रोल भरल्याचा आकडा त्यांनी दाखवायला सुरुवात केली. बघा, या पंपावर घोटाळा होतो हे उघड होतं, पण तिथले कर्मचारी आपल्या मुद्द्यावर मात्र ठाम राहिलेले होते. काय होईल, थोडीशी हुज्जत घालून ग्राहक निघून जातात हे या कर्मचाऱ्यांना माहिती आहे. चरण सिंग मात्र त्यातले नव्हते. त्यांनी थेट कार कंपनीच्या अधिकाऱ्यांनाच पंपावर बोलावून घेतलं. कंपनीचा अधिकारी पंपावर आला आणि त्यानं तांत्रिक कागदपत्रासह दाखवून दिलं, या मॉडेलच्या कारच्या टाकीमध्ये 45 लिटर पेक्षा जास्त पेट्रोल बसूच शकत नाही. कंपनीच्या अधिकाऱ्यानं पुरावा सादर केल्यामुळं पेट्रोल पंप व्यवस्थापनाची बोबडी वळाली. पण तरीही गेंड्याचीच कातडी. त्यांनी याच्यावर कुठलीही ठोस भूमिका घेतली नाही आणि उडवाउडवीची उत्तरं देणं मात्र सुरूच ठेवलं. या पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात फसवणुकीचं रॅकेट चालत असल्याचा आरोप चरण सिंग यांनी केला. स्थानिक अधिकाऱ्यांच्या संगनमतानं हा घोटाळा सुरू असल्याचा संशय सुद्धा त्यांनी व्यक्त केला आणि रितसर तक्रार सुद्धा दाखल केली. या तक्रारीची दखल घेत कानपूर जिल्हा प्रशासनानं या पेट्रोल पंपाची तपासणी करण्याचे आदेश दिलेले आहेत. पण एवढं सगळं चित्र स्पष्ट असताना वेगळ्या तपासणीची गरज कुठं पुरते हो? आणि तपासणी होऊन तरी निष्कर्ष काय होणार त्यामध्ये? अहो, साधी गोष्ट आहे, 1 लिटरच्या बाटलीमध्ये 11 लिटर पाणी कसं बसेल? 45 लिटर पेट्रोलच्या क्षमता असलेल्या टाकीमध्ये आधी 5 लिटर पेट्रोल शिल्लक असताना 52 लिटर पेट्रोल बसेल कसं? बघा, एका जागरूक ग्राहकानं या पंपावरचा खोटेपणा उघडा पाडला, पण बाकीच्या ग्राहकांचं काय? म्हणून सावध राहा, सतर्क राहा आणि इंधन भरण्यासाठी जेव्हा जाल तेव्हा जागरूक राहा. आणि हो मित्रांनो, आजवर तुम्हालाही कुठल्या पेट्रोल पंपावर अशा प्रकारचे काही अनुभव आले असतील तर आपण आपल्या कमेंट बॉक्समध्ये जरूर ते मांडा. त्यामुळं आणखी काही लोक पुन्हा सावध होतील, जागरूक होतील आणि कशा पद्धतीनं फसवणुकीचा अनुभव तुम्हाला आला ते त्यांनाही समजेल आणि कदाचित त्यांची होणारी फसवणूक टळूही शकेल. त्यामुळं आपण जरूर व्यक्त व्हा. आणि हो, जाता जाता आपल्या चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. मित्र हो, धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.